नमस्कार मित्र, मी आता डाळिंब बघा प्लॉट नंबर 3 मध्ये आहे। आज ह्याची पाण्याची पाळी होती। हे बघा चौके वगैरे अतिशय सुंदर डार्क झालेले, थोडीफार डार्क होणं राहिलेले आहे। 2-3 दिवसात एकदम हिरवीगार होऊन जाईल। कळी निघणं सुद्धा चालू आहे। काही नर तर कंपल्सरी निघतोय ह्याच्यामध्ये। हे बघा मादी कळी सुद्धा छान निघते। याला काय केलं, फॉस्फरस आणि पोटॅश अपटेक वाढवण्यासाठी पीएसबी 1 करी 1 किलो सोडणं चालू आहे। 3.5 तास पाणी, 3.5 तासामध्येच म्हणजे 3.5 तासात सोडणं सुद्धा, वरून 10 मिनिटं पाणी देणं सुद्धा। पीएसबी 1 करी 1 किलो आणि अपटेक हे 1 करी 1 किलो। अपटेक म्हणजे KMB समजा, दोन्हीचं कॉम्बिनेशन करून 1 करी हे 1 किलो ते 1 किलो सोडणं चालू आहे। कंडिशन एकदम हेल्दी आहे, काही अडचण नाहीये। जे शेतकरी बांधव याच्यासोबत आहेत, पाण्याचं नियोजन करा। ऊन वाढलेलं आहे, जमिनीच्या प्रतवारीनुसार हलकी मध्यम भारी त्याच्यानुसार पाण्याचं नियोजन करा। 3ऱ्या दिवशी का 4थ्या दिवशी। आता हे लांबालांबीचे खेळ संपले, आता टेम्परेचर खूप वाढलेलं आहे। आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, दुपारच्या पिरियडमध्ये फवारणी करायची नाही। एक तर सकाळी 7ला सुरू करा, 12ला संपवा, 4ला सुरू करा, 8ला संपून टाका, किंवा 5ला तुम्हाला कमी असेल क्षेत्रफळ 5ला चालू करा, 7ला संपून टाका। काय होते, आपण भर उन्हामध्ये जेव्हा आपण कीटकनाशक बुरशीनाशक काही देतो समजा, हे हवेमध्ये व्हापरेट बऱ्याच प्रमाणामध्ये होतं। मग आपल्याला जे 100% लागू व्हायला पाहिजे ते 100% लागू होत नाही। म्हणून उन्हामध्ये फवारणी 100% टाळा। सकाळी 7ला सुरू करा, 12ला एंड करा, किंवा 4ला 4-4:30ला सुरू करा, 7-8 वाजे सुरू एंड झाले तरी चालते। ही एक काळजी घ्या, पाण्याची काळजी घ्या। आणि जे शेतकरी मित्र ह्या प्लॉट सोबत आहेत त्यांनी पीएसबी आणि अपटेक 1 करी 1 किलो सोडण्याचं नियोजन करा। नमस्कार।